जसं नाण्याला दोन बाजू असतात, एका बाजूला समाजकारण असतं तर दुसऱ्या बाजूला राजकारण असतं. असा कुठलाही लहान मुलांच्या पासून ज्येष्ठांच्या पर्यंत कुठलाही प्रश्न आम्ही निकाली काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आजपर्यंत मी करत आलेलो आहे. ते कोविडचा काळ पाहिल्यानंतर डायग्नोस्टिक सेंटरची गरज आम्हाला जाणवली. त्यामुळं माझ्या माध्यमातून माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून मी डायग्नोस्टिक सेंटर सुरू केलं. 50% फ्री ऑफ सेवा. यामुळं अनेक लोकांचे लाखो रुपये आजपर्यंत त्या डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून वाचले. मी नगरसेवक पदाला उभा नाही, मी जनसेवक म्हणून आतापर्यंत काम करत आलोय, लोकांच्यासाठी काम करत आलोय आणि लोकांच्या मधूनच आवाज उठाव झाला की अभिनव उभारलं पाहिजे, अभिनव या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. संपूर्ण राज्यात प्रभाग क्रमांक 20 हा आदर्श प्रभाग म्हणून संबोधला जाईल अशी माझी संकल्पना. त्यामुळेच मी नगरसेवक पद आहे पण जनसेवक म्हणून मी या निवडणुकीला सामोरं जातो. नमस्कार. सध्या कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. एकीकडे प्रचार यंत्रणेनं गती धरलेली आहे, दुसरीकडे राजकीय हालचालींना देखील वेग आलेला आहे. या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या केके न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रभाग क्रमांक 20 चे शिवसेना पक्षाचे इच्छुक उमेदवार अभिजित खतकर साहेब. आज आपण त्यांच्याशी त्यांचा मुख्य उद्देश काय आहे, त्यांचे अजेंडे काय आहेत आणि त्यांनी केलेली विविध विकास कामं याबाबतच चर्चा करणार आहोत. साहेब, आपलं केके न्यूज मध्ये स्वागत आहे. नमस्कार. साहेब, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की तुमची नेमकी ओळख काय आहे, तुमचं शिक्षण काय आहे, तुमचा जीवन प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, मी अभिजित शामराव खतकर. राहण्याचं ठिकाण सुर्वेनगर. माझं शिक्षण बीकॉम न्यू कॉलेज या ठिकाणी झाले. म्हणजे तुम्ही तुमचं शालेय शिक्षण देखील कोल्हापूरमध्ये झालं आणि पदवीधर पण तुम्ही कोल्हापूरमध्ये झाले. आता शालेय जीवनापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत तुमचा प्रवास तुम्ही सांगितलात, मात्र हे बघत असताना समाजकार्याची आवड कशी निर्माण तुम्हाला झाली? शालेय जीवनापासूनच वृक्षारोपण असेल, NSS चे कॅम्प असतील, त्याच पद्धतीनं लोकांच्या मध्ये तरुण मंडळ, तालीम मंडळ यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याची आवड निर्माण झाली. त्यापासूनच लोकांच्यात वावरणे, लोकांच्यासाठी अनेक प्रश्नांना सामोरं जाणे असे कार्य करत गेल्यामुळे ती आवडच निर्माण झाली. साहेब, ही झाली तुमची शैक्षणिक ओळख आणि तुमची वैयक्तिक ओळख. मात्र सामाजिक कार्याची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली? सामाजिक कार्याची मला आवड किंवा सुरुवात शालेय जीवनापासूनच झाली. शालेय जीवनात NSS कॅम्प असतील, अनेक वेगवेगळे तरुणांच्या मध्ये वेगवेगळे उपक्रम असतील, त्याच पद्धतीनं रक्तदान शिबिर असेल, यामध्ये त्यानंतर पुढे पुढे आल्यानंतर कॉलेज जीवन चालू झालं. महाविद्यालयीन जीवनामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे संघटन करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे, त्याच पद्धतीनं या आमच्या प्रभागामध्ये युवकांचं संघटन तयार करून अनेक प्रश्नांना वाचा फोडणे, त्याच पद्धतीनं हे प्रश्न युवकांचे सोडवत लोकांचे सुद्धा प्रश्न आमच्याकडे यायला लागले. त्या पद्धतीनं त्यामुळं आम्ही लोकांचे सुद्धा अनेक लोकांचे प्रश्न सोडवल्यामुळे अनेक लोकांचं संघटन निर्माण झालं. यामुळे कधी समाजकारणात दाखल झालो हेच समजलं नाही. खरं तर साहेब, शालेय जीवनापासून तुम्ही सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि तुमचं समाजकार्य जवळपास 10 ते 15 वर्ष आता सुरूच आहे. मात्र हे समाजकार्य करत असताना तुम्ही राजकारणाकडे कसं काय वळलात? समाजकारण करत असताना अनेक वेळा जाणवलं की त्याला जसं नाण्याला दोन बाजू असतात, एका बाजूला समाजकारण असतं तर दुसऱ्या बाजूला राजकारण असतं. यामुळे अनेक वेगवेगळ्या टप्प्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. पण ही अडचण आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेमध्ये आलो आणि शिवसैनिक म्हणून काम करत असताना लोकांच्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम असतील, आरोग्यमंत्र्यांच्या माध्यमातून लोकांसाठी आरोग्याचे प्रश्न सोडवणे असतील, यामुळेच राजकारणाकडे. नक्कीच, म्हणजे समाजकार्याला कुठंतरी राजकीय जोड असावी असं तुम्हाला वाटते, जेणेकरून त्या समाजकार्याला कुठंतरी गती मिळेल. मात्र आता बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 20 मधून तुम्ही शिवसेना पक्षातून नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहात.
या निवडणुकीत उतरण्याचा तुमचा मुख्य उद्देश काय होता आणि काय कारण आहे? माझा निवडणुकीत उतरण्याचा माझा हेतू नाही. हम्म, मला लोकांच्या मधून आता गेली 10-15 वर्ष काम केल्यामुळे आता मी शालेय जीवनापासून या प्रभागामध्ये राहतो. हम्म, महाविद्यालयीन जीवन सुद्धा माझं याच प्रभागामध्ये गेले. बरोबर. लोकांच्यातूनच मला मागणी आहे, लोकांच्यातूनच उठाव झालाय की अभि तू उभारलं पाहिजेस आणि तू एक असा कार्य करतायस की तुझ्यामुळे आमचे अनेक सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटतील. बरोबर. मी नगरसेवक पदाला उभा नाही, मी जनसेवक म्हणून आतापर्यंत काम करत आलोय, जी. लोकांच्यासाठी काम करत आलोय आणि लोकांच्या मधूनच आवाज उठाव झालाय की अभिनं उभारलं पाहिजे, अभिनं या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. त्यामुळेच मी नगरसेवक पद आहे, पण जनसेवक म्हणून मी या निवडणुकीला सामोरं जात आहे. तर नक्कीच तुमच्या प्रभागात तुम्ही केलेल्या कामाच्या विश्वासावरच त्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं असं तुम्ही सांगितलात आणि त्यांचा जनसेवक म्हणून तुम्ही काम करणार आहात. आता यानंतरचा माझा प्रश्न आहे की तुम्ही आजपर्यंत अनेक लोकांचे प्रश्न सोडवलेत. महाविद्यालयीन काळामध्ये तुमच्या कॉलेज जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली, त्यांचा आवाज म्हणून तुम्ही काम केलं. आता या निवडणुकीला ज्या वेळेला तुम्ही सामोरं जाताय तर यापूर्वी या 10-15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही नेमकी कोणकोणती सामाजिक कार्य केलेली आहेत प्रभागामध्ये? या प्रभागामध्ये सांगायचं झालं तर रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, त्याच पद्धतीनं महिलांना व्यासपीठ उभा करण्याचं काम केलं. महिलांना एक चांगलं असं व्यासपीठ उभा केलं. त्यामध्ये महिलांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून अनेक हाताला काम मिळालं. अनेक महिलांच्या त्यांचा हातभार घराला त्यांच्या लागावा, कुटुंबाला लागावं, या पद्धतीने त्यांना साथ देण्याचं काम केलं. अनेक वेगवेगळे प्रशिक्षण त्यांना आमच्या मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र आमच्या प्रभागामध्ये घेतले. त्याच पद्धतीनं युवकांना असेल प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन शिबिर घेतली. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेत. सांगायचं झालं तर असा कुठलाही लहान मुलांच्या पासून ज्येष्ठांच्या पर्यंत कुठलाही प्रश्न आम्ही निकाली काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आजपर्यंत मी करत आलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगायचं झालं तर कोविडच्या काळामध्ये मोफत अँब्युलन्स आमची स्वतःची मोफत अँब्युलन्स सेवा आहे. त्याच पद्धतीनं माझं स्वतःचं लोकांच्या सेवेसाठी 50% मध्ये सूट देणारं आम्ही डायग्नोस्टिक सेंटर केलं. कारण अनेक लोकांना, सर्वसामान्य लोकांना पिळवणूक करण्याचं काम या कोरोना काळामध्ये मी पाहिलेलं आहे. लोकांच्या मध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर कोविडचा काळ असा होता की अनेक कार्यकर्ते त्यामध्ये गायबच झाले होते. बरोबर. पण मी व माझ्या सोबत असणारे माझे सर्व मित्र परिवार असेल, आम्ही आमच्या प्रभागामध्ये मोफत अँब्युलन्स असेल किंवा लोकांना ज्या लोकांना कोविड झालाय त्यांना कोविड सेंटर उपलब्ध करून देणं असेल. आपल्या प्रभागातील कोणताही व्यक्ती कोविडमुळे दगावला नाही गेला पाहिजे याची प्रत्येक गोष्टीची आम्ही काळजी घेतली. तुम्हाला सांगायचं झालं तर कोरोना काळ इतका भीषण होता की त्या काळामध्ये अनेक कार्यकर्ते गायब झाले होते. त्या कालावधीमध्ये मी असेल, माझ्या संबंधितचे माझे सर्व मित्र परिवार असेल माझ्यासोबत, माझ्या माध्यमातून आमची अँब्युलन्स आहे, मोफत अँब्युलन्स सेवा सुरू केली. ज्या पेशंटला कोविड झालाय त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करणे. अनेक गरजू लोक होते या प्रभागामध्ये, त्यांना धान्य स्वरूपात ज्या वस्तू लागतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. असे अनेक उपक्रम कोविडच्या काळात झाले. ते कोविडचा काळ पाहिल्यानंतर डायग्नोस्टिक सेंटरची गरज आम्हाला जाणवली. त्यामुळं माझ्या माध्यमातून, माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून मी डायग्नोस्टिक सेंटर सुरू केलं. 50% फ्री ऑफ सेवा. यामुळं अनेक लोकांचे लाखो रुपये आजपर्यंत त्या डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून वाचले गेले. नक्कीच. म्हणजे खरा जो काळ होता कोरोना काळामध्ये गरजूंना मदत करण्यापासून ते आजपर्यंत त्यांच्या भविष्यातली तुम्ही एक उपाययोजना करून ठेवली ते डायग्नोसिस सेंटरमुळे. मात्र आता जर बघायला गेलं तर आतापर्यंत तुम्ही सामाजिक कार्य काय काय उपक्रम राबवलीत सांगितलीत. मात्र या निवडणुकीला सामोरं जात असताना, मतदारांच्या समोर जात असताना नेमके कोणते मुद्दे, कोणता अजेंडा घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांसमोर जात आहे? या निवडणुकीला सामोरं जात असताना
संकल्पना माझी आहे की जे जे शहरात ते उपनगरात हीच संकल्पना घेऊन जात असताना आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून या प्रभागासाठी 5 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो मंजूर केला. त्याच पद्धतीनं या प्रभागामध्ये काम करत असताना जाणवलं की डायलिसिस सेंटरची फार मोठी गरज आहे. ती डायलिसिस सेंटरची गरज पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री यांच्या माध्यमातून आम्ही ती सोडवली. येणाऱ्या 16 तारखेनंतर त्याचं उद्घाटन सुद्धा आहे. त्याच पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं जात असताना या प्रभागामध्ये 50 बेडचा सुसज्ज असा दवाखाना की या प्रभागामधील सर्वसामान्य लोकांना शहरात जायला लागणार नाही, तर तेच आपल्या उपनगरामध्ये सर्व सोयीयुक्त दवाखाना मंजुरीसाठी आहे. त्याचं सुद्धा उद्घाटन या निवडणुकीनंतर होईल. अशी वेगवेगळ्या संकल्पना सांगायचं झालं तर सुसज्ज असं या प्रभागामध्ये क्रीडांगण, त्याच पद्धतीनं इनडोर स्टेडियम की त्यामध्ये बॅडमिंटन कोर्ट असेल, त्यामध्ये तायक्वांदो सारखे वेगवेगळे उपक्रम राबवले जातील किंवा स्केटिंग ग्राउंड असेल. असे उपक्रम आम्ही या प्रभागामध्ये एक संकल्पना किंवा हे सगळं ध्येय धोरण घेऊनच आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे. संपूर्ण राज्यात प्रभाग क्रमांक 20 हा आदर्श प्रभाग म्हणून संबोधला जाईल अशी माझी संकल्पना आहे. किंवा येणाऱ्या काळात आता 15 तारखेला निवडणूक आहे, 15 तारखेला मतदान आहे. लोकांनी, माझ्या प्रभागातील लोकांनी माझ्यावर ठाम विश्वास ठेवला, लोकांनी मला निवडून दिलं, तर येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच दिसेल की हा प्रभाग अखंड कोल्हापूर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आदर्श प्रभाग म्हणून संबोधला जाईल. नक्कीच साहेब, मुलाखतीच्या शेवटला आपल्या प्रभागातील मतदारांना, आपल्या जो विश्वास ठेवलेल्या लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? नमस्कार, मी अभिजित शामराव खतकर, प्रभाग क्रमांक 20 मधून शिवसेना या पक्षातून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की येणाऱ्या 15 जानेवारीला तुमचा आशीर्वाद, तुमची साथ माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासोबत राहावी ही माफक अपेक्षा करतो. तुमच्याच विश्वासाच्या जोरावर मी या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि गेली 15-16 वर्ष मी तुमच्या सोबत आहे. या 15 तारखेला तुमच्या साथीची, तुमच्या आशीर्वादाची या सर्वसामान्य कार्यकर्त्याला माफक अपेक्षा आहे आणि नक्कीच मी तुमच्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊ देणार नाही. धन्यवाद. तर नक्कीच आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 20 मधून शिवसेना पक्षातून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात इच्छुक उमेदवार म्हणून उतरलेले अभिजित खतकर यांचा जीवन प्रवास, सामाजिक प्रवास आपण पाहिलात. खरं बघायला गेलं तर शालेय जीवनापासून सुरू झालेला जो त्यांचा सामाजिक कार्याचा वसानी वारसा आहे, जो अखंडपणे आतापर्यंत सुरू आहे आणि लोकांनी ज्याप्रमाणे त्यांच्याशी आपण गप्पा मारल्या त्यातूनच आपल्याला दिसून आलं की त्यांच्या प्रभागातील, त्यांच्या संपूर्ण परिसरातील लोकांनी जो उठाव केला, त्यांनी जे सामाजिक कार्य केलं, लोकांना आधार देण्याचं काम महत्वाचं केलं, त्या आधाराच्या जोरावरच त्या लोकांनी त्यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. आणि नक्कीच ते त्यांचे जे प्रभागातील मतदार बंधू भगिनी असतील ते त्यांना साथ देतील असा विश्वास त्यांनी या मुलाखतीच्या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त केलेला आहे. साहेब, येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला आमच्या KK न्यूज कडून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.